धरती जयकारा, गगन है सारा गूंजा रे। जग में लहराया न्यारा ध्वज है हमारा ऊंचा रे। हम वो योद्धा वो निडर, हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए। रास्ते से हट जाए नदियां हो के हवाए। हम है जियाले जीतने को, हम रण में उतरते हैं। हम सूरज है अंत, हम ही रातों का करते हैं। जो रक्त है तन में बहता, वो हमसे है ये कहता, सम्मान के बदले जान मिले तो नहीं है घाटा रे। युग युग की जंजीरों का हमने ही काटा रे। बोलत खाए जग सारा, जय मर्द मराठा रे। सच के सिपाही अलबेले राही, क्या जानते हो तुम जब तुम
घाबरत नाही असे छत्रपती संभाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. हे अनर्थ एका अविद्येने झाले असे म्हणत विद्येची महती पटवून देणारे शिवाजी महाराजांची समाधी शोधून जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले. ह्या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर तब्बल 2 छत्रपती बहाल करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. आणि आज ज्यांच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभी आहे अशा श्री शिक्षण संस्थेच्या देवता सावित्रीबाई फुले. अशा तमाम महामानवांना आणि महामातांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मी त्रिवार मानाचा मुद्रा करते. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. घोषणा जोरात झाली पाहिजे की रायगडाच्या पायथ्याशी दुमदुमला पाहिजे, रायगडाच्या पायथ्याशी आवाज दुमदुमला पाहिजे. जय भवानी, जय भवानी. तुमच्या आमचं रगाते देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू तो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात. देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू तो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात. हेच मागणं राज तुम्हाला जीवन तुमच्या पायी वाहतोची, सुमचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा बाळा लढतोची. आभार पहिलं तुमच्या कम्युनिटीचं सोसायटीचं व्यक्त करतो. खूप घोषणा आपण दिलेल्या, मी घोषणा देणार नाही. वेळोवेळी अनेक कामाच्या निमित्तानं मला सोसायटीमध्ये येणं होतं. सगळीच कामं होतात अशी नाही, पण ताईने त्या क्रिकेट सैनिक ग्राउंडचं ते तुमच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला मी पुढचं ते काम करून देतो, काळजी करू नका. खरं तर ते राहिलेलं बॅकडेटेड काम आहे माझ्या चुकीमुळं. मी चूक मान्य करून ती पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे एका गावामध्ये शिवजयंती साजरी केली जाते, त्याप्रमाणे आज तुमच्या सोसायटीमध्ये आल्यानंतर मला जाणवलं, मी 7:35 सोसायटीमध्ये आलो. मिरवणुकीपासून तर आत्तापर्यंतचा सर्व कार्य मी बारकाईनं पाहिला. खरं तर पारंपरिक वेशामध्ये या युगामध्ये राहत असताना ज्या आपल्या भगिनी आहेत, माता आहेत, ह्या एक संदेश देऊच्या पुढच्या पिढीला की आपण आपली संस्कृती, आपण आपले संस्कार हे जपले पाहिजेत आणि ते जपण्यासाठी आपल्या घरातनं सुरुवात झाली पाहिजे. हा संदेश मला या ठिकाणी दिसतो की आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांनी आपला एक पारंपरिक ड्रेस या माध्यमातून देऊन पुढची पिढी कशी घडवावी हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. खरं तर आज शिवजयंतीच्या मी सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो, परंतु शिवजयंती ही एक दिवसाची नसून शिवजयंती का साजरी करावी आणि कशासाठी करावी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मगाशी ताईंनी सांगितलं की शिवजयंती एक दिवस आहे, पण 364 दिवस हे तुम्हाला त्याचा अंमल करावा लागतो. काय द्यावे त्याची व्हावी उतराई, ठेविता पायी जीव हा थोडा. हा खरं रामायणामधला एक पार्ट आहे. श्रीरामाला पडलेला प्रश्न आहे की हनुमानाला मी काय दिल्यानंतर त्याच्या उतराईत मी उतराई होऊ शकतो. तर सगळं तपासल्यानंतर त्यांना कळलं, अरे मी काही देऊ शकत नाही, मी हनुमानाला काही दिल्याने त्याच्या उतराईतनं उतराई होऊ शकत नाही. म्हणून रामाने सांगितले काय द्यावे त्याशी व्हावी उतराई. तसं छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातले संत आणि या महाराष्ट्रातले युगपुरुष
आपण काही देऊन उतराय होऊ शकणार नाही, परंतु आपण एक कृत्य केलं पाहिजे, एक कर्म केलं पाहिजे. ही जी पुढं आपल्या मुलं बसलेत, हे या देशाचं पुढचं भविष्य आहे आणि या भविष्याला घडवायचा असेल, देश घडवायचा असेल, एक सुसंस्कृत देश घडवायचा असेल, तर ह्या युगपुरुषांनी दिलेली शिकवण, त्यांचे संस्कार हे जर आपण त्यांना दररोज जर दिले आणि ह्या माध्यमातून जर देत गेलो तर नक्कीच एक चांगला देश, एक चांगलं गाव, एक चांगला तालुका आणि एक चांगला जिल्हा घडेल आणि जिल्ह्यातनं यापुढे राज्य आणि राज्यातनं देश घडेल. त्यानंतरच आपण या जगामध्ये एक सुसंस्कृत देश म्हणून आपण वागू शकतो. कारण आपण पाहतो विकृती देशामध्ये वाढत चालली आणि त्या विकृती जर तुम्हाला थांबवायचं असेल तर महापुरुषांचे विचार आणि संतांचे विचार हे तुम्हाला आपल्या पुढच्या पिढीमध्ये ते संस्कार द्यावेच लागतील. ते जर दिले तर आपली पुढची पिढी नक्कीच चांगली घडेल. आणि ते घेण्यासाठी असे छत्रपती असतील, त्याच्यानंतर तुमचे युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, अशा अनेक संतांची भूमी आहे. जसं उत्तराखंडला देवभूमी म्हणतो, तर या महाराष्ट्रात देखील एक संतभूमी म्हटलं जातं. अशा संतांची शिकवण जर आपण आपल्या मुलांना दिली तर नक्कीच हे सगळं घडेल. आणि त्याची ही पहिलं पाऊल मला असं वाटतंय की आपण छत्रपतींच्या जयंतीनिमित्त करतोय. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम शिवगर्जना देण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते, शिवगर्जना म्हणजे काय. शिवगर्जना ही एक शाही घोषणा आहे, विजय मंत्र आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलेला आहे. आज हा उत्सव आपण जो साजरा करतो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली राजवटीचा, पराक्रमाचा आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचा आणि प्रशासकीय तेजाचा म्हणून साजरा करतो आहे. सर्वप्रथम ही शिवगर्जना राज्याभिषेक समारंभ 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर देण्यात आली होती. त्यामुळे इथे उपस्थित सर्वांना मी सांगू इच्छिते की हा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ असलेला विजय मंत्र आहे. तरी सर्वांनी उभे राहून शिवगर्जनेच्या वेळेस उभे राहावे आणि जय जयकार हा मोठ्या आवाजात करायचा आहे एवढी विनंती करते. प्लीज. दीदी आस्ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावताहुंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, श्रीमंत 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 राजा महाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा. नमो पार्वती पते नमः. हर 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 जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. अच्छे कंपनीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऐका ना, फक्त उभे राहू नका मध्ये तुम्ही. हॅलो, खूप सुंदर अशी शिवगर्जना झालेली आहे. काय ते वातावरण, काय ती ऊर्जा. एकदा जोरदार टाळ्या आमच्या निशाताईंसाठी झाल्या पाहिजेत. खरंच वातावरणात एक अनोखी अशी वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. माझ्या लहान मुलं जर शांत नाही बसलेत, तुम्हाला चॉकलेट मी देणार नाही. आपण सॉन्ग रेडी आहे. मध्ये उत्तर नको आहे. शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे त्या मुद्रेवर काय लिहिलं आहे आणि ती मुद्रा शिवाजी महाराजांना कोणी दिली. स्टेजवर यायचं.
स्टेजवर येऊन मला उत्तर हवंय. कोणीच नाही. चला, कोणी दिली एवढं तरी कोणाला माहित आहे का? पुढे यायचंय, पुढे यायचंय. शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे ती मुद्रा शिवाजी महाराजांना कोणी दिली आणि त्या मुद्रेवर काय लिहिले आहे? पटकन पटकन पुढे यायचंय, पटकन. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णु विष्णु वंदिता साहसुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. सृष्टीसाठी जोरदार टाळ झाल्या पाहिजेत. खूप सुंदर असं मुद्रेवर काय लिहिलंय ते सांगितलंय. शिवाजी महाराजांना ही मुद्रा त्यांचे वडील म्हणजे शहाजी राजे भोसले यांनी ही मुद्रा शिवाजी महाराजांना दिली. त्या मुद्रेमागचा इतिहासही जरा आगळा आणि वेगळाच आहे. जेव्हा शहाजी राजांना दख्खन सोडून कर्नाटकात जावे लागले त्यावेळेस मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी एक आगळा वेगळा निर्णय घेतला. त्यांनी निर्णय घेतला की शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजे आणि शहाजी राजे हे कर्नाटकात राहून स्वराज्य विस्तार करतील आणि मासाहेब जिजाऊ आणि शिवाजी महाराज हे पुण्याला येऊन स्वराज्याचा विस्तार करतील. अशा वेळेस कर्नाटकातून पुण्याला येताना आपल्या मुलाला, आपल्या पुत्राला शहाजी राजांनी काय द्यावं? शहाजी राजांनी आपल्या पुत्राला दिला एक भगवा धडधडता असा ध्वज दिला, एक छोटंसं मंत्रिमंडळ दिलं आणि एक स्वहस्तलिखित मुद्रा त्यांनी त्या शिवाजी महाराजांना दिली. काय लिहिलं होतं त्या मुद्रेवर? प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णु विष्णु वंदिता शाह शुनच्च शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. काय लिहिलं होतं त्या मुद्रेत? काय त्याचा अर्थ होता? प्रतिपतेच्या चंद्राप्रमाणे एक दिवस तुमचं राज्य सतत वाढत जाईल आणि एक दिवस ते राज्य पूर्ण जगाला वंदनीय ठरेल. ठरणार काय होईल नाही असं काहीच नाही, ठरेल एवढा हा आत्मविश्वास आपल्या वडिलांचा आपल्या पुत्रावर. आज आपण मुलांच्या चुका काढण्याचाच अर्थ होतो. जमेल का, करेल का, नाही, त्याला जमेलच, त्याला जमणारच असा आत्मविश्वास त्यांना द्या. तुमचे मुलं इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला इथे सांगते. सगळ्या पॅरेंट्सला माझी नम्र विनंती आहे की आपल्या मुलांना शाळेच्या शिक्षणासोबत संस्काराचंही बीज द्या आणि आत्मविश्वास द्या की तुमचे मुलं हे करतीलच आणि करणारच. नक्कीच आपला पुढचा भारत नक्कीच विजयाच्या शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ही शिकवण आपल्या शिवजयंतीमधून सगळ्यांनी घडवून न्यायची आहे. धन्यवाद. पुढचा परफॉर्मन्स रेडी आहे. माझी मुलं, लहान मुलं म्हणतात जोपर्यंत जोरात टाळ वाजणार आणि आम्ही येणारच नाही. जोरात टाळ झाल्या पाहिजेत. 1 2 दक्खन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है. अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा. दक्खन का सिवा मराठा का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है. अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा. Listen, yeah,
शिकार करते हैं। आदि अग्नि अनंत अग्नि अनंत अग्नि काले अग्नि आदि अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि काले अग्नि आदि अग्नि अनंत अग्नि अनंत अग्नि काले अग्नि आदि अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि काले अग्नि कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आ, कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आ, पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ताज पहना था। सीमत बनेंगे सब उस सम्मान की सीखें पूरे हिंदुस्तान में गुंजेगी। समय आ गया है, अब वार होगा और हम और इसकी सल्तनत को जला के राख कर देंगे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी! पार्वती पतये! माओवादियों की टुकड़ी तैयार है आपको सुरक्षित रहेगा ले जाने के लिए। कृपा करके आप यहाँ से तुरंत निकल जाए। चंदूगा मातिया, कभी शेर के छावा को कुत्तों के पिल्लों से डर के भागते हुए देखा है। हमारा जंगल को सहारने का मन कर रहा है। शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को हाथी, घोड़े, तोप, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। कभी कभी समझ नहीं आता, आप मित्र हो, सेवक हो या हमारी छाया हो चंदूगा मातिया। हम नमक हैं महाराज, जब जहां जितनी आवश्यकता हो प्रयोग कर लीजिए। हम आपको शत्रु के घाव पे लगाएंगे चंदूगा मातिया। सौभाग्य सौभाग्य। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के धूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे। प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सचर सम्मा।
चंदन हो कवि तुम तिलक हमारे माथे शंभू राजा अमर झाला, माझा शंभू राजा अमर झाला. माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने, माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने. ते साखळ दंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने, ते साखळ दंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे माझ्या छोट्या बच्चे कंपनीसाठी. खूप सुंदर असा परफॉर्मन्स होता. एक्सप्रेशन डान्स स्टुडिओसाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी एका जागेवर बसून घ्यायचं आहे. सभी एलिमेंटा वासियों को शिव जयंती की हार्दिक शुभकामनाएं. मध्ये एक्सपोर्ट्स लोकलायझेशन आणि लॉन्च मॅनेजमेंट लीड करतो. कामाच्या निमित्तानं माझं बऱ्याच जणांशी भेट होते, बरेच परदेशी लोक मला भेटतात आणि हे करत असताना ते ज्यावेळी त्यांच्या देशाची महती मला सांगतात त्यावेळेस मी आपल्या छत्रपतींची महती त्यांना सांगतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य अगदी नमूद करण्यासारखे असते. संपूर्ण जगाच्या पाठीवर छत्रपतींसारखा महाराजा होणे नाही. पुढे काही बोलण्याच्या आधी शिवजयंतीच्या ह्या वातावरणाशी आपण समरस होऊयात. मी घोषणा द्यायला सुरू करतो. पूर्ण तुम्हाला करायची आहे. विनंती एवढी आहे की ही शिवजयंती आपण फक्त एलिमेंटामध्ये साजरी करत नसून ती तातवडे वाकड किंवा अख्ख्या पुण्यामध्ये सेलिब्रेट होत आहे असा तो आवाज आला पाहिजे. ओम नमः पार्वतीपते हर हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. इतिहासाच्या पानावर मराठ्यांच्या घोडी ती ह्या हिंदुस्थानची सीमा झाली. महाराष्ट्रामुळे आजचा हिंदुस्थान आहे. हो हो, आम्हाला शक्य होतं नर्मदेच्या अलीकडे महाल बांधून गाद्या गिरद्यावर लोळत राहणं, पण ते आम्ही केलं नाही. कारण या मंगलाष्टकामध्ये आपल्या असणारी यमुना आम्हाला आमच्या हद्दीत हवी होती. ज्या युधिष्ठिराने राजधानीवर राज्य केलं त्या राजधानीवर आम्हाला भगवा हवा होता. जिथं सिंह मनवणारी लोक डरकाया फोडायला धजावत नव्हती तिथं आमची ओठावर मिशा न फुटलेली तरणीबांड पोरं गिलच्यांना भिडत होती. हो, तो हा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्ताला भिडणारा. बचेंगे तो और भी लढेंगे मनात उत्तरेला धुमशान माजवणारा. मराठा हूं, मारूंगा भी और जड़ से मारूंगा मनात कडाडणारा. या महाराष्ट्राला राष्ट्रीयत्व शिकवावं लागत नाही, ते त्याच्या धमन्यांमध्ये असतं. आणि हे राष्ट्रीयत्व निर्माण केलं, घडवलं ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल बऱ्याचदा बोललं जातं, म्हणून मी आज ते खास करून बोलणार आहे. महाराजांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं, त्याला काही कारणं होती. एक, आदिलशाह, निजामशाह, मुघल हे महाराजांना बादशाह किंवा राजा मानायला तयार नव्हती. ती अजून सुद्धा महाराजांना एका जागीरदाराचा बंडखोर मुलगा समजायची. निजामशाह, आदिलशहांची अंकित सरदार महाराजांना राजा मानत नसायची. याशिवाय रयतेचं महसुली प्रशासन करताना कायदे नियम बनवायला अडचण येत होती. महाराजांनी ठरवलं, तयार झालं 32 मणी रत्नजडीत सुवर्ण सिंहासन. मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज. आणि हा राज्याभिषेकाचा सोहळा किंवा त्याची तयारी होत असताना एकदा राजांनी मोरोपंतांना प्रश्न विचारला, मोरोपंत, हा खर्च स्वराज्याला परवडणारा आहे का? यावर मोरोपंत म्हणाले,
राज असे 10 राज्याभिषेक होतील इतकं धन या स्वराज्याच्या कोशागारात आहे. शून्यातून निर्माण केलंय महाराजांनी, शून्यातून. राईट फ्रॉम द स्क्रॅच ही क्रिएटेड एव्हरीथिंग. सो आय अर्ज टू ऑल द टीनेजर्स, टू यंगस्टर्स, एकदा शिवचरित्राचं वाचन नक्की करा. यू विल कम टू नो की किती ध्येयाच्या मागे लागायला लागतं, किती अथक परिश्रमाने हे स्वराज्य उभा टाकलंय. आणि हे वाचताना तुम्हाला कळेल की यू विल एबल टू अचीव एव्हरी पॉसिबल थिंग इफ युअर एफर्ट्स आर इन टू द राईट डायरेक्शन. सिंहासनावर महाराज जात असताना महाराजांना स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या वीरांची आठवण येत होती. सोपा नाहीये हा प्रवास. तुम्हाला मला बोलायला ऐकायला सोपा वाटत असेल. महाराजांचं मन सिंहासनाकडे जाताना तुम्ही आम्ही जर समजू शकाल तर ह्याहून चांगली बाब कुठली नाही. स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेला तानाजी पत्रिका राजांना दिली. राजांना पत्रिका देताना म्हणाला, राज माझ्या रायबाचं लग्न आहे, याल ना. राजांच्या मनात कोंढाणा. राजे म्हणाले, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे रे. ताडकन उठला, पत्रिका फिरकावून दिल्या, म्हणला आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. कोंडाण्याचं लग्न लावायला तानाजी गेला ते गेलाच, पुन्हा आलाच नाही. काय पेरलं असेल ओ राजांनी यांच्या मनात. शिवाकाशीत जेमतेम 6 महिन्याची ओळख, पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेले तरणी बांडपोर फक्त महाराजांसारखं दिसायचं. नेताजींनी छापा टाकला, छापा फेल गेला. कळालं आता इथं शक्ती नाही, युक्ती लागेल. बोलावणं धाडलं. शिवा काशीदला म्हणले, राजे शिवा जोखीम पत्कारशील, जाशील भेटायला सिद्धीला. काय म्हणाला असेल शिवा म्हणाला, राज आयुष्य शिवा काशीद म्हणून जगलो, मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. यापेक्षा काय ते अहोभाग्य. काय पेरलं असेल, काय म्हणलं असेल. यावर पन्हाळ्याकडे महाराज निघाले पश्चिम द्वाराने. पोचले 20 तासानंतर मसाईच्या पठारावर शत्रूची चाहूल लागली. बाजी बांदल सेना सोबत होती. बाजी म्हणाले, राजा अर्ध सैन्य घेऊन पुढे निघा, शत्रूशी आम्ही इथे झुंजितो. राजे म्हणले, बाजी नाही, सोबत राजे म्हणले, बाजीला राजे म्हणले, बाजी सोबत लढू. बाजी म्हणले, नाही राजे, लाख मेले तर 72 लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा निघा. आणि राजा पन्हाळगडाहून विशाळगडाकडे निघाले. बाजींनी त्या दिवशी यमालाही थांबवून धरलं. बाजी जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचले नाहीत, तोफांचा आवाज झाला नाही, बाजींनी प्राण सोडला नाही. काय दिलं असेल ओ राजांनी यांना. मृत्यू समोर दिसतोय तरी स्वराज्यासाठी लढणं. काय दिलं असेल, काय पेरलं असेल मनामध्ये. स्वराज्य सगळ्यांना स्वतःच वाटावं असं हे राज्य. बरं हे म्हणले नाही कोणी राजाला की राज तेवढं कॉर्पोरेशनचं तिकीट जमतंय का, तेवढं विधान परिषद जमल का, विधानसभा तरी नाही म्हणलं तर महामंडळाचं अध्यक्षपद तरी भेटल का. काही नाही. स्वराज्य सर्वांना आपलंस वाटणारं राज्य. हे सगळं आऊसाहेब बघत होत्या. स्वराज्याचा सोहळा, महाराजांचा पराक्रम, हे सगळं बघत असताना हे सगळं संकल्पित होतं असं म्हणलं. आत्ताच ताईंनी सांगितलं की शहाजीराजे आणि आई जिजाऊने ज्यावेळेस ठरवलं कर्नाटकातून थोरले संभाजी शहाजीकडे आणि धाकटे शिवबा 12 वर्षाचे शिवबा पुण्याकडे निघाले स्वराज्य बनवायला. लक्षात घ्या शहाजींनी काय दिलं. ताईंनी सांगितलं, शिवमुद्रा प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे हळूहळू तुमचं राज्य वाढेल आणि एक दिवशी ते या विश्वाला वंदनीय होईल नव्हे, होणारच. काय मॅनिफेस्टेशन आहे, काय लेवलचं मॅनिफेस्टेशन आहे. आणि आज आपल्याला आपली मुलं आपल्या जवळ आली आणि विचारलं की मी हे करू का, तर आपण आधी म्हणतो जमेल का. नाही, या चरित्रातून जसं ताईंनी सांगितलं, नक्कीच करू द्या, पडू द्या आणि लढू द्या.
मुलं इतिहास घडवतीलच. याशिवाय ताई मला अजून सांगायचंय, शहाजी राजांनी एका पित्याने आपल्या 12 वर्षाच्या मुलाला स्वराज्याची निर्मिती करायला जाताना काय दिलं असेल, अजून काय दिलं असेल? भगवा ध्वज. बर भगवा ध्वज नुसता दिला नाही, सांगितलं हा ध्वज पराक्रमाचा आहे, शौर्याचा आहे, धैर्याचा आहे. हा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, श्री कृष्णाचा आहे, रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या त्या वारकऱ्यांचा आहे, हर हर महादेव म्हणत लढणाऱ्या त्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा ध्वज हातात पकडायला एक रग लागते आणि छातीत धग लागते शिवबा. आणि शिवबा राजांनी तो लिहिला पेलला आणि पुढे स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वजही झाला. आपण इथे शिवचरित्र वाचत असताना आजच्या मितीला संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थान म्हणून ओळखल्या जातं. वंगभंगाची झालेली चळवळ असो, बंगालमधली आसाम मधली लढाई असो, तामिळनाडूतला जाती संघर्ष असो, एवढंच काय सर्जिकल स्ट्राईक करताना अजित डोवाल आणि नरेंद्र मोदींनी जी आखलेली योजना होती किंवा तो योजना आखतानाची जी प्रेरणा होती ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्राला आपण अजून काय देणगी मागू शकतो. मी पुन्हा एकदा सर्वांना या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो. जेवढे रोमांच तुमच्या सगळ्यांच्या अंगावर उभे राहिले त्या मानाने टाळ्यांचा गजर अतिशय कमी आहे. खूप सुंदर असं प्रेरणादायी विचारपुष्प तुम्ही आमच्या सगळ्यांना दिलत. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे, प्रसाद सरांसाठी. शिवचरित्रातून घेण्यासारखं आणि देण्यासारखं खूप काही आहे. वेळेच्या अभावी आपण सगळं घेऊ शकणार नाही. एक पुढचा सुंदर असा परफॉर्मन्स घेऊन येत आहे श्रद्धा आणि माधुरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. शिवबांचा दरारा. एक जोरदार घोषणा होऊन आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. 1 2 3 स्टार्ट. पहिली माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी गा माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्त्वा तत्तिष्ठत् दशाङ्गुलम्.
हॅलो. इतका सुंदर परफॉर्मन्स होता की मला असं वाटतं सगळे बसून बसून देखील सगळ्यांचे पाय तिथल्या जागेवर थरकत असतीलच, काही शंकाच नाही, हो की नाही? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. पुढचा डान्स परफॉर्मन्स घेऊन येत आहे शीतल ग्रुप अँड टीम, राईट? हा एक लास्ट परफॉर्मन्स आहे. ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आपला सगळेजण, तुम्ही सगळेजण वाट पाहत आहात, म्हणजे शाही मेजवानी जी म्हणतो आपण तशी सगळ्यांना मिळणार आहे ड्रामा. ह्या याच्यानंतर ड्रामा असणार आहे. ड्रामा झाल्यानंतर सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे, पण ड्रामा झाल्याशिवाय भोजन मिळणार नाही. सगळ्यांनी बसायचंय. प्रवाह मात गंग का गले में जिनक सज रहा है हार विश्व जंग का डमन डमक डमक डमरू कह रहा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम तरल. एक बार से शिकस्त खाकर हमारे शिव भागते हैं. थोड़ी सी शर्मी आती. गुस्ताखी माफ हुजूर, जिसने बादशाह आलमगीर के नाक में दम कर रखा है वो शिवाजी की माँ है. वो सारे बोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे, बोले के नाम पे चलती है दुनिया पार लगेगा बोले के सहारे. बोले के नाम के दीवाने हुए हम, फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम. तुझे देंगे बोले दर्शन साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने. बोले की भक्ति में मिल के सारे आज बोले हर हर महादेव महाकाल बम बोले, बम बोले, बम बोले, बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, बम 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 बोले.
वेशभूषा करतात, आई वडीलही त्यांना मदत करतात, मेहनत करतात आणि हे सगळं इकडे तुमच्या नजरेसमोर हे सुंदर असं दृश्य सादर होतं. त्यासाठी मागची मेहनतही तेवढीच महत्त्वाची असते आणि या मेहनतीपेक्षा त्यांच्या मनात जे प्रेम आहे ना, आपल्या महाराष्ट्राच्या मातीवर असणारं प्रेम, आपल्या शिवाजी महाराजांवर आणि संभाजी महाराजांवर असणारं प्रेम हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय पावलं इथे वळत नाही. तर तुमच्या सगळ्यांच्या ह्या प्रेमाला एक माझा त्रिवार मुजरा आणि जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्या शिवभक्तांना झाल्या पाहिजेत. आता सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहे, असा सुंदर असा क्षण आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. अतिशय सुरेख असा ड्रामा आपल्या समोर सादर करणार आहोत. तत्पूर्वी माझ्या छोट्या मुलांना प्रश्न आहे. शिवाजी महाराजांच्या किमान 5 मावळ्यांची नावं कोणाला सांगता येतील? स्टेजवर येऊन सांगायचं. सगळ्या ड्रामा पार्टिसिपेंटला बॅक स्टेज यायचं आहे. आपला परफॉर्मन्स 5 मिनिटात चालू होणार आहे. जेवढे पण पार्टिसिपेंट आहे सगळ्यांनी बॅक स्टेजला यायचं आहे. ची नावं मला कोण सांगेल? स्टेजवर यायचं. सर्जेराव जेडे, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, बाजीराव देशपांडे, प्रतापराव गड. प्रतापराव गुजर. खूप सुंदर. तुझं नाव? देवांश राहुल देशमुख. देवांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. आता मला 5 मावळ्यांची नावं मोठ्यांमधून एक्सपेक्टेड आहे. याने सांगितलेली सोडून मोठ्यांमधून कोण येत आहे? मोठ्यांमधून हवंय मला. म्हणजे बाळ शिवाजी तर आहे. म्हणजे बाळ शिवाजी जास्त हुशार दिसत आहेत मला. मोठ्यांमधून हवेत मला. पटकन. इतिहासाचा अभ्यास केला नाही कोणी? वाचलाच नाही का इतिहास? का विसरलात? असं कसं? पटकन. मला हवं आहे. कोणीतरी स्टेजवर आलंच पाहिजे. तुमच्या समोर मला असं वाटतं की तुम्ही सगळे इथे बसला आहात का? फक्त घरी स्वयंपाक झाला आहे का? अरे जेवण आहे इथे, तिकडे लक्ष नका देऊ. आत्ता मुलांनी नावं सांगितली, सरांनी नावं सांगितली, प्रसाद सरांच्या विचार पुष्पातून मावळ्यांची नावं आली, तरी देखील मावळ्यांची नावं इथे स्टेजवर घ्यायला कोणी रेडी नाही आहेत का? बरं, मीच सांगते. स्वराज्य निर्माण कसं झालं मला तुम्हाला सगळ्यांना इथे नमूद करायचं आहे. आपण म्हणतो स्वराज्य, स्वराज्य आणि स्वराज्य. वाटतो हा 3 अक्षरी शब्द, पण 3 अक्षरी हा शब्द वाटतो तेवढा साधा नाही आणि वाटतो तेवढा सोपाही नाही. ह्या 3 अक्षरी शब्दांसाठी कित्येक मावळ्यांची, कित्येक शिलेदारांनी प्राणांची आहुती दिली आणि तेव्हा हे सुंदर असं तोरण आपल्या समोर उभं राहिलं. स्वराज्याचं हे तोरण आज उभं राहिलं म्हणून भगव्याची तोरण आणि पताका आपल्या नजरेसमोर आज उभे आहेत. एकदा आपल्या मातीत जन्मलेल्या ह्या सगळ्या वीरांसाठी जोरदार टाळ्या तुम्ही द्यायला पाहिजे. खरं तर शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले हे निजामशाहीमध्ये अधिकारी होते, सरदार होते. जेव्हा शहाजी राजे सगळ्यात उच्च अशी भातोडीची लढाई जेव्हा ते जिंकून आले, सगळ्या लहान मुलांना माझी विनंती की तुम्ही शांत नाही बसलेत तर माझ्याकडे खूप सारे चॉकलेट्स आहेत, मी एकालाही देणार नाही, एकालाही मिळणार नाहीत. सगळ्यांनी शांत बसायचं आहे. येस. जेव्हा शहाजी राजे भातोडीची लढाई जेव्हा जिंकून आलेत तेव्हा नियमानुसार माँसाहेब जिजाऊ हे महाद्वारात त्यांचं स्वागत करायला उभ्या हव्या होत्या, पण तसं झालं नाही. तसं झालं नाही. शहाजीराजे आले, शहाजीद्वारे महाद्वारातून महालात गेले, माँसाहेब जिजाऊंच्या महालात गेले. माँसाहेब जिजाऊंना त्यांनी विचारलं, राणी साहेब
आमचा पराक्रम तुमच्या कानावर आलेला दिसत नाहीये. राणी साहेब, आमचा पराक्रम तुमच्या कानावर आलेला दिसत नाहीये. तेव्हा मासाहेब जिजाऊ म्हणाल्यात, राजे, कसला हा पराक्रम, कसला हा पराक्रम जो परक्यांची तख्त मजबूत करतो. हा पराक्रम आम्हाला मान्य नव्हे राजे. हाच पराक्रम जर माझ्या इथल्या रयतेसाठी झाला असता तर महाद्वारात काय रणांगणात तुमचं औक्षण करायला मी उभे राहिले असते. आणि तेथून ठिणगी पडली आणि स्वराज्याचा वणवा पेटला. आणि स्वराज्याचा वणवा पेटला. हाच वणवा शहाजी राजे आणि मासाहेब जिजाऊंनी आपल्या मुलाच्या हृदयात कोरला. आणि वडिलांचं हे स्वप्न, मासाहेबांचं हे स्वप्न पुत्राने साकार करून दाखवलं. माझ्या लहानग्या मुलांनी काय घ्यावं शिवचरित्रातून? शिवाजी महाराजांच्या नावातच खूप काही दडलं आहे. शिवाजी महाराजांच्या नावातच खूप काही दडलं आहे. जर मुलं शांत नाही बसलेत. तुझं नाव काय? तुझं नाव काय? नाव आठवत नाही? शांत बसायचंय, शांत बसायचंय. तुम्हाला उद्या प्रत्येकाला 2 चॉकलेट्स आहेत माझ्याकडे. पण शांत नाही बसले तर सगळे मी एकटी ठेवून घेणार, कोणालाच देणार नाही. ही बॅग सापडली आहे, कोणाची आहे का? अरे बाळा खाली बस ना. शी म्हणजे शिकण्यासाठी, शी म्हणजे शिकण्यासाठी, वा म्हणजे वाचण्यासाठी आणि जी म्हणजे जीवन जगण्यासाठी. जीवन जगण्यासाठी आधी वाचता आलं पाहिजे आणि वाचण्यासाठी किमान शिकलं पाहिजे. पण न वाचता न शिकता जीवन जगण्याची कला जे शिकवतं ना, ते हे शिवचरित्र आहे. ह्या शिवचरित्राची पारायण केली तरी कमी पडतील. हे शिवचरित्र यासाठी वाचलं पाहिजे कारण प्रत्येक मुलाला, प्रत्येक माणसाला शिवचरित्रातून घेण्यासारखं खूप काही आहे. शिवाजी महाराजांचा तुम्हाला माहिती आहे, आपण लॉकडाऊन अनुभवलं सगळ्यांनी. अनुभवलं का? लॉकडाऊन अनुभवलं सगळ्यांनी? ते लॉकडाऊन आत्ताच नाहीये. सगळ्यात मोठं लॉकडाऊन पडलं होतं ते शिवाजी महाराजांच्या काळात. कोणाला सांगता येईल कधी? सगळ्यात मोठं लॉकडाऊन जे पडलं ना, ते शिवाजी महाराजांच्या काळात. कोणाला सांगता येईल? आपल्या लॉकडाऊन मध्ये आपण खाली वॉकला तरी जात होतो निदान. शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळावर अडकले होते, शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ गडावर अडकले होते, तेव्हा मुंगीला देखील शिरायला जागा नव्हती. इतका प्रचंड वेढा आदिलशाहीने तिथे दिला होता. अशा वेळेत शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त माहिती देणारे आणि मदत करणारे म्हटलं तर आपले बहरजी नाईक. बहरजी नाईकांना स्वराज्याचा 3रा डोळा म्हणतात. कारण जेव्हा बहिर्जी नाईक हे, त्यांचं वर्णन मी काय करावं, बहिर्जी नाईक काय होते सांगताच येणार नाही. प्रत्येक गडाची वेगळी मोहीम, प्रत्येक गडात वेगळा मावळा, पण प्रत्येक स्टोरीत असणारा एक बहिर्जी नाईक. शत्रूच्या गोटात जाऊन वेषांतर करून त्या गोटातील माहिती काढून इत्थंभूत माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचायची आणि त्यानुसार पुढची योजना महाराज आखायचे. त्यासाठी जर हा 3रा डोळा नसता तर मी इथे खरंच सांगेन की कित्येक लढाया या पूर्ण झाल्या नसत्या. त्यासाठी खरंच बहरजी नाईकांचा इतिहास मी आवर्जून सगळ्यांना सांगते की सगळ्यांनी वाचा आणि आपल्या मुलांना सांगा. कारण की जे डिटेक्टिव्ह आपण आता CID सिरियल्स बघतो, खूप छान वाटतं बघायला. पण तुम्हाला माहिती आहे, हिटलरने सुद्धा सांगितलंय की मी प्रेरणा कुठून घेतो तर मी शिवचरित्रातून प्रेरणा घेतो. नेताजी सुभाषचंद्रांनी सांगितलंय, मी जेव्हा सुटून आलो, जेव्हा मी शत्रूच्या देशातून इकडे आपल्या स्वतःच्या देशात आलो, तेव्हा मला प्रेरणा मिळाली ती शिवाजी महाराजांच्या आग्र्याची सुटका याच्यावरून. कित्येक मोठ्या व्यक्तींनी
प्रेरणा घेतली ती शिवचरित्रातून. शिवचरित्र वाचण्यासारखं आणि वाखाणण्यासारखं आहे. सगळ्यांनी आता दिल थांब के बैठे, आमचा चेहरा दाखवू नका. आणि ती शिवाजी महाराजांची आज्ञा प्रतापरावांनी आपल्या हृदयात कोरली आणि निघालेत. तोच इतिहास आपण मागील वर्षी पाहिला. खालून आग वर आग आग बाजूने, खालून आग आग वर बाजूने, समशेर उसळली सहस्र ती इमानी. खालून आग वर आग आग बाजूने, समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले सात, गर्दीत लोपले सात जीवते मानी, गर्दीत लोपले सात जीवते मानी. खड्ग सात जळाले अभिमानी, बनव्यात वीरात वीर तोडले सात, वीरात वीर तोडले सात. दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजूनही रक्त रंगाचा, ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा, क्षितिजावर उठतो रंग मेघ मातीचा. एक सुंदर गीत गात वेडात मराठा वीर दौडले सात, वेडात मराठा वीर दौडले सात. अशी सुंदर असा ड्रामा आपण मागील वर्षी पाहिला. आणि आता ह्या वर्षी सुंदर अशी मेजवानी तुमच्यासमोर सादर करणार आहोत. पण त्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करते की ही मधली जागा परत भरू नये. मधली जागा आपल्याला लागणार आहे ती मोकळी असणार पाहिजे. लहान मुलांनी खूप सुंदर अशा नाटकाचं तुम्ही शांत बसून आस्वाद घ्यायचा आहे. अजिबात बोलायचं नाहीये. खूप सुंदर असं तुम्हाला ज्यात हवा असं शिवाजी महाराजांना वाटलं. पण शिवाजी महाराजांनी हा किल्ला लढवण्यासाठी अनाजी पंतांना पाठवलं. पण अनाजी पंत 1 महिन्यापासून तळाच्या खाली वेढा देऊन बसले होते, पण हाती काही आले नाही. तेव्हा शिवाजी महाराजांना वाटलं की हा गड घ्यायला मला आता खरंच असा वाघ लागेल. आणि तो वाघ म्हणजे कोंडाजी फर्जंद. जेव्हा कोंडाजी फर्जंदला शिवाजी महाराजांनी बोलवलं आणि विचारलं की अरे माझ्या वाघा, एक कामगिरी आहे, विडा उचलशील का, विडा उचलशील का. तो विडा त्यांनी उचलला आणि सांगितलं लढण्याचा इतिहास पुला हरणे आमच्या रक्तात नाही. अरे लढण्याचा इतिहास पुला हरणे आमच्या रक्तात नाही, लढण्याचा इतिहास आपला हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी तोवर जिंकणं नियतीला शक्य नाही, तोवर जिंकणं नियतीला शक्य नाही. असा सुंदर असा ड्रामा तुमच्यापुढे सादर होत आहे. सकाळी जोरदार टाळ्यांनी आमच्या कलाकारांचं स्वागत करायचं आहे. लाईट्स कॅमेरा ऍक्शन. हॅलो, थोडं सगळ्या लहान मुलांना विनंती की थोडं मागे सरका. आपल्याला इथे लाईट्स लागणार आहे. थोडं मागे सरकायचं आहे. मधला पॅसेज मोकळा राहणार आहे. शिवाजी महाराज आणि मावळे जीवाची परिकाष्ठा करून स्वराज्य उभे करत होते. आदिलशहा, निजामशहा, मुघल, डच, इंग्रज या सगळ्यांनाच राजांच्या गनिमी काव्यापुढे शिकस्त खावी लागत होती. चौफेर फक्त मराठ्यांचीच फते होत होती. सगळीकडे विजयोत्सव साजरा केला जात होता. मराठ्यांच्या पराक्रमाचा डंका जगभर वाजत होता. आणि अशातच राजे मोहीम यशस्वी करून गडावरती आले.
मुजरा राज राज ते बाहेर राज बाहेर काय बाहेर बाहेर ते कसं सांगू ते तमासगीर आल्यात आणि ते म्हणतात की राजांनी बोलवलंय. काय अरे राजांना बदनाम करायची कोणाची हिंमत झाली एवढी? त्याची खांडळच लावतो मी. सुभेदार थांबा. घाईघाईनं केलेल्या वारामध्ये कधी कधी आपलाच हात कापला जाऊ शकतो. तुम्ही त्यांना इथेच बोलवा. त्यांचा न्याय निवाडा आम्ही इथेच करू. जी राजा. मुजराधानी तुमची सेवा करायची इच्छा आहे. आई तू चुकीच्या ठिकाणी आलीयस. आम्ही असले शौक फरमावत नाही. आपल्या स्वराज्यात परस्त्री ही माते समान आहे. आल्यासरशी खणउटी घे आणि परत जा. एक डाव शेवा घेऊन तर बघा, जन्मभर तुमच्या पाशीच ठेवताल. ए स्वांगड्या, एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता जातो गपकी. सुभेदार, या सोंगाड्याचा खेळ आम्ही आधीही पाहिलाय. आम्हाला मंजूर आहे तुमची सेवा. बहिर्जी तुम्ही येणार ही खबर आम्हाला आधीच होती. बोला, काय खबर घेऊन आलात? अण्णाजी पंतांचा सांगावा घेऊन आलोय. पन्हाळा फत्तेवन आता कठीण आहे. आपलं नेहमीचं शस्त्र वापरावं लागणार. गनिमी कावा. पन्हाळा घ्यायचाच नाही, पण तो एकाच घावात घ्यायला हवा. आणि त्यासाठी आपला मराठी सुभेदार वाघ कोंडाची फरजंदच हवा. का नाही? कसं काय वाट चुकलात? राजांचा सांगावा आहे. लगोलग गडावर बोलवले. चला की मग. मुजरा राज याद केलीत? कोंडाची फरजंद, वाघांचा वाघ. या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. एक वाघाच्या हिमतीची कामगिरी आहे. बिडा उचलणं, कंदी निघायचंय. कामगिरी विचारली नाहीत कोंडाजी, जीवावरची आहे. जीव तर कंदीच तुमच्या साम्राज्याच्या पायाशी अंतरला राज. तुम्ही फक्त बोट दाखवायचं आणि आम्ही उडी मारायची. पण यावेळी उडी चुकता कामा नये. या पन्हाळगडावरची आमची स्वतःची उडी एकदा चुकलीये कोंडाजी. मिर्झा राजेंशी तह केला तेव्हा आदिलशहाच्या घशातून हा किल्ला सहज काढून घेऊ असं वाटलं होतं आम्हाला. पण नेतोजीराव उशिरा पोचले आणि आम्हाला शिकस्त खावी लागली. 1000 मावळ्यांच्या रक्ता मांसाचा चिखल झाला आमच्या डोळ्यासमोर. पण कोंडाजी, आता हा किल्ला आम्हाला हवा आहे. स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि आमच्या बलिदान दिलेल्या साथीदारांसाठी. आता गडाचा किल्लेदार आहे तो बेशक खान. यांनी तानाजी रावांवर पाठीमागून वार केला होता. आधी मोगलाईत होता, आता आदिलशहाकडे आहे. किल्ल्यावर पाखरूबी जाऊ शकत नाही असा बंदोबस्त ठेवलाय. सध्या 2500 सैन्य आहे आणि अजून येण्याची शक्यता आहे. कोंडाजी, मग तुमचा काय बेत आहे? किती सैन्य देऊ? 5000? नगराज. मग 7000? नगराज. मग किती कोंडाजी? 60. फक्त 60? अहो फर्जन, एका मावळ्याला 40 गणेम कापावं लागतील. नाईक, 60चं 6 लाख कसं करायचं ते मी ठरवलंय. राज, तुम्ही फक्त इडा द्या. राज, हे काय कामगिरी व्हायच्या आधीच इनाम?
कोंडाजी स्वराज्याचे सरदार आमच्यापासून मोहिमेवर गेले ते पुन्हा आम्हाला भेटलेच नाहीत. आमचे तानाजी, आमचे बाजी प्रभू, आमचे मुरारबाजी आणि असे अनेक सरदार आणि मावळे, त्यांचं आम्हाला कौतुक करता आलं नाही म्हणून आम्ही तुमचं कौतुक करतोय. आणि कोंडाजी तुम्ही सुखरूप परत यावं म्हणून आम्ही आई जगदंबे समोर आज गोंधळ घालतोय. सुकून के दिन खत्म हो गए गावत खान. तो शिवाजी के लोग कहीं से भी आ सकते हैं. चौकन्ना रहना, छुप छुप के वार करना उनकी फितरत है. जी हुजूर, आप फिक्र मत कीजिए. मैंने अपने सिपाही किले के चारों ओर भेज दिए हैं. शाबाश गावत खान, शाबाश. अगर एक बात याद रखना, अगर किले पर कहीं भी मुझे पहरा कमजोर लगे तो दुश्मन के पहले मैं तुम्हें अपने हाथों से खत्म कर दूंगा. जी हुजूर, कोई गलती नहीं होगी. बहुत खूब, बहुत खूब. जागते रहो, जागते रहो, जागते रहो. जी हुजूर. कुठवर आली तयारी? नाईक, 60 लाख कवात झाल्यात. फक्त तुमचा निरोप्याची वाट बघत होतो. काय रगडे हो? तुम्ही फक्त सांगा कंदीच्याला निघायचंय. लयदीत झालं तलवारीने रागात नाही केलं. मग उंदाच्यालाच करू की गनिमी कावा? काय म्हणता कोंडाजीराव? चालतं की उंद्याच्यालाच खानाची खांडोळी करूनच साजरी करू खंडेनवमी. हुजूर, बाहर कोई नाचने वाली आई है, आपके लिए नजराना पेश करना चाहती है. बहुत खूब, बहुत खूब. पेश किया जाए. जी हुजूर.
तब खुदा के घर से भेजे हुए सिपाही हो तुम, बादशाह औरंगजेब के गुलाम बन जाओ। जिंदगी में कभी भी नहीं देखा होगा उतना खजाना मिलेगा। खूप तुझ्या बादशावर मराठ्याची अवलाद आहे हे इमान ऐकणार नाही. इतना आसान नहीं है मुझे खत्म करके ये किला हासिल करना। अगर तुम्हारा शिवाजी भी आए ना तो भी उसके लिए नामुमकिन है। तुम्हें तो मैं तड़पा तड़पा के मारूंगा और उसके बाद तुम्हारे उस शिवाजी को भी हम खत्म कर देंगे। तूच तानाजीरावांच्या पाठीत वार केला बघास ना. आम्ही राजांची माणसं तू जगात पाठीवर वार नाही करणार. छाताड फोडून रागात पिऊ, तुझ्यासारख्या कोल्या कुत्र्यांना फाडून खाऊ आणि ढेक सुधीक देणार नाही. अशी वाघाची जात आहे आमची. मंडळी, मराठ्यांच्या पराक्रमाची शर्त झाली. अवघ्या 60 मावळ्यांनी पन्हाळा घेतला. कोंडाजींनी तानाजीरावांच्या हत्येचा सूड घेतला. पन्हाळ्यावर पुन्हा भगवा फडकला. म्हणून कोंडाजींचं कौतुक करायला साक्षात राजेगडावर आले. पन्हाळा फते केलात कोंढाजी, पन्हाळा फते केलात. जगदंब जगदंब. गजरात शिवाजी महाराजांची घोषणा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कसा वाटला परफॉर्मन्स? संकल्पना आणि यामागे असणारी सगळ्यात महत्वाची म्हटलं की कुठली तरी गोष्ट करतात सगळे, पण कोणीतरी उचलून धरावी लागते आणि ते उचलून आणण्याचं काम डॉक्टर स्मिताने केलं आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे स्मितासाठी. आणि त्यानंतर ड्रामा कोर डिरेक्टर आहेत केतन देसाई आणि पल्लवी भावसार. टाळ्या कमी आहेत, जेवढा आस्वाद तुम्ही घेतला तेवढा टाळ्या.
सगळ्यांना जेवणाची व्यवस्था आहे, जेवण मिळणार आहे. हो, तेवढ्या टाळ्या फक्त झाल्या पाहिजे. शाहीर होते आपले शिवाजी भोसले. बहिर्जी नाईक होते निशांजी सिन्हा. कोंडाजी फर्जंद होते आमचे लाडके गुरुभाऊ म्हणजे प्रसाद कुलकर्णी सर. सुभेदार होते विलास पाटील सर. डान्सर मावळा होते अतुल मोरे. अदर मावळे होते विवेक प्रकाश सर. दावत खान होते मयूर घाटकर. दावत खान हातवर करायचं आहे. त्यानंतर बेशक खान, मुघलों का सरदार, शक्ती शिस्त. जोरदार टाळ्या झाले. खरंच भूमिकेत उतरले होते की नाही? म्हणजे एंट्री केल्या वाटलं की वा जबरदस्त. जोरदार टाळ्या खरंच तुमच्या परफॉर्मन्ससाठी झाल्या पाहिजे. आणि अदर मुघल सोल्जर होते अनिल हनिमळे, वरुण गुप्ता सर, दीपक पाटील सर, SR जाधव सर. आणि स्पाय मावळे होते श्रद्धा देसाई. खूप सुंदर परफॉर्मन्स होता श्रद्धाचा. ऑल इन वन. सपोर्टर पल्लवी कदम आणि महाराज. आपल्या सगळ्यांचे लाडके महाराज, आपल्या एलिमेंटाचे पण लाडकेच आहेत. प्रवीणजी फराड सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे महाराजांच्या भूमिकेत ते इतके सुंदर मुरले होते की त्यांची एंट्री केल्या आम्हाला क्षणभरासाठी वाटलं की खरंच आमचे राजे आलेत आमच्या समोर. एवढी सुंदर भूमिका तुम्ही साकारली. जोरदार टाळ्या त्यांच्या भूमिकेसाठी झाल्या पाहिजे. आणि आज इतका सुंदर सोन्याचा दिवस आहे. आज त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आणि सगळ्यांसमोर राजेंचं महाराणींच्या हाताने औक्षण झालं आहे. तर दोघांनाही एकदा सगळ्यांकडून तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यापेक्षा मोठं गिफ्ट कुठलं नसेल असं मला वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी. ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यांचे हातभार लागले आणि त्या सगळ्यांचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी पल्लवीला पुढे मंचावर आमंत्रित करते. पल्लवी, वॉलेंटियर्स के नहीं होता है और बिना ऑडियंस के भी नहीं होता है. तो एक बार जोरदार ताली हो जाए लवली ऑडियंस के लिए. और वॉलेंटियर्स में डिफरेंट टीम होती है. हमारी डेकोरेशन टीम है, कलेक्शन टीम है, रंगोली टीम है और ड्रामा टीम है. बहुत सारे लोग, एक प्रोग्राम के पीछे बहुत सारे लोगों का हाथ होता है. तो हर एक का मैं नाम अभी नहीं ले पाऊंगी क्योंकि देरी हो रही, पर सब लोगों ने बहुत अच्छे से सहयोग किया है. तो सब वॉलेंटियर्स सबका थैंक यू सो मच. बिहाइंड सपोर्टर्स अतुल भी जी हमारे साथ है, राहुल देशमुख है, स्नेहा शिंदे है, नम्रता है, वर्षा है, सोनाली देशमुख है, प्रियंका है, निशान सिन्हा है, मयूर घाटकर है. तो हम सब वॉलेंटियर्स थे. किसका अगर नाम मैं गलती से रह गया होगा तो प्लीज़ आई एम सॉरी. शीतल है रंगोली टीम से. सो सबका बहुत सहयोग रहा है.